1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि खऱ्या अर्थाने संविधानिक हक्काची जाणीव आणि अधिकार मिळाले ते 26 जानेवारी 1950 रोजी. लोकांसाठी लोकांमार्फत राबवलेली लोकशाही आपण स्वीकारली. केंद्रामध्ये केंद्राची सत्ता असते, राज्यामध्ये राज्याची सत्ता असते. परंतु राष्ट्रपती राजवट ही नेमकी काय भानगड आहे, याची चर्चा होते. विविध राजकीय पक्ष ती मागणी करतात, परंतु याचे घटनात्मक कंगोरे काय आहेत, तरतूद नेमकी काय आहे आणि कशा परिस्थितीमध्ये राबवली जाते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. वेगवेगळे त्याचे राजकीय परिस्थिती त्यावेळेस होती. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अनंत कळसे, जे महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव आहेत, या विषयाचे तज्ज्ञ आहेत, घटनात्मक विषयांचे जाणकार आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी होत असतात. सर, तुमचं मॅक्स महाराष्ट्र वतीने मी स्वागत करतो. आम्हाला नेमकं हे राष्ट्रपती राजवट काय आहे हे जरा समजून सांगा सर. आपण आता सांगितल्याप्रमाणे विजयराव, भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि तत्पूर्वी भारतीय राज्यघटना ही फ्रेम करण्यासाठी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन करण्यात आलेली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे चेअरमन होते आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकर होते. आणि या घटना परिषदेमध्ये अत्यंत नावाजलेले आणि ज्यांना त्यावेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास होता असे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अब्दुल गफार खान, बॅरिस्टर जयकर, असे बरेचसे, मीनू मसाणी, टी कृष्णमाचारी, त्यानंतर अत्यंत नावाजलेले असे हे विद्वान लोक या भारतीय राज्यघटनेत होते. आणि ही राज्यघटनेची घटना परिषदेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सेंट्रल हॉल पार्लमेंट इथे भरली. आणि शेवटी भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही देशाच्या पहिल्या राज्य कॉन्स्टिट्युएंट परिषदा ह्या वेगवेगळ्या भरू लागल्या. तर अशा प्रकारे या राज्यघटनेची रचना करण्यात आली. आणि जेव्हा ही इमर्जन्सीची तरतूद, आणीबाणीची तरतूद राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश होत होता, त्यावेळेस यावर विस्तृत चर्चा झाली. खरं सांगायचं म्हणजे अमेरिकेची राज्यघटना जी आहे 1787 ला आपण त्यांनी केलेली आहे, त्या राज्यघटनेमध्ये सुद्धा इमर्जन्सीची तरतूद नाही आहे. इंग्लंडला तर लिखित राज्यघटना नाही, पण तिथे सुद्धा तशी तरतूद नाही. पण ही ती तरतूद आपण जी घेतलेली आहे ही जर्मन रिच, ही जर्मन देशाची जी राज्यघटना आहे त्यावरून घेतलेली आहे. आणि घटनाकारांनी यामध्ये एक केंद्राला एक असे विशेष अधिकार प्रदान केलेले आहे. या संपूर्ण इमर्जन्सी तरतुदीचा जरी विचार केला तर केंद्राला एक अपर हँड याच्यामध्ये दिलेला आहे, केंद्रीय शासनाला, युनियन गव्हर्नमेंटला. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली राज्यघटना ही फेडरल राज्यघटना आहे. बेसिकली याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतात. तर हा एक विस्तृत विषय आहे. यावर नंतर मग कधीतरी चर्चा करता येईल. पण हे केंद्र शासनाला एक विशेष अधिकार या इमर्जन्सीच्या तरतुदीद्वारे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये दिलेले आहेत. आणि या इमर्जन्सीच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या भाग 39 मध्ये आणि आर्टिकल 352 ते 360 मध्ये दिलेल्या आहेत. आणि हे इमर्जन्सीच्या ज्या तरतुदी आहे, घटना परिषदेमध्ये ज्यावेळी चर्चा झाली या आणीबाणीच्या तरतुदीवर, तेव्हा घटनाकारांनी, विशेषतः डॉक्टर आंबेडकर जे घटना समितीचे, मसुदा समितीचे चेअरमन होते, त्यांनी सांगितलं इट इज अ डेड लेटर, की फार कमी वेळा अंमलात आणली जाईल. ही तरतूद जी आहे अत्यंत अपवादात्मक प्रसंगी अंमलात आणल्या जातील अशा या तरतुदी आहेत. आणि राज्यघटनेच्या आर्टिकल 352, आर्टिकल 356 आणि आर्टिकल 360 मध्ये 3 टाइप्स ऑफ इमर्जन्सीज आर कॉन्टेम्प्लेटेड in Indian Constitution. First is a national emergency. Second is a state emergency, which is popularly known as the president rule. And third is a financial emergency. अशा प्रकारच्या 3 आणीबाणीच्या परिस्थिती त्याच्यामध्ये अशा विहित केलेल्या आहेत. नॅशनल इमर्जन्सी म्हणजे जेव्हा राज्याचं सरकार, केंद्रामध्ये ही तरतूद नाही, केंद्रामध्ये कधीही इमर्जन्सी लागू शकत नाही. जेव्हा राज्याचं सरकार हे घटनेच्या तरतुदीप्रमाणे चालत नाही आणि युद्धाच्या कारणामुळे, ड्यू टू वॉर, एक्सटर्नल अग्रेशन आर आर्म रिबेलियन, या कारणांमुळे जेव्हा राज्याचं सरकार हे चालवता येणं कठीण होईल, राज्याचं किंवा काही भागातलं सरकार चालवणं कठीण जाईल,
त्यावेळेस केंद्राला आर्टिकल 352 खाली नॅशनल इमर्जन्सी किंवा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. आपल्याला कल्पना असेल, चीनच्या युद्धाच्या वेळेस 1962ला नॅशनल इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली होती आणि अशा वेळेस राज्याचे जे संपूर्ण अधिकार आहे, कायदा करण्याचे अधिकार, हे संसदेला प्राप्त होतात आणि ते मग त्यावेळेस जे 1977ला जेव्हा मिसेस इंदिरा गांधी ह्या प्राईम मिनिस्टर होत्या, त्यांनी इमर्जन्सी 1975ला 24 जूनला लावलेली होती. ही राष्ट्रीय इमर्जन्सी होती अंडर आर्टिकल 352 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यावेळेची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की इमर्जन्सी रात्री 12 वाजता जेव्हा फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे राष्ट्रपती होते आणि त्यावेळेस ती इमर्जन्सी लावण्यात आलेली होती. आणि त्यावेळेस असं बोललं जातं की याला कॅबिनेटची मान्यता नव्हती आणि इमर्जन्सी त्यावेळेच्या पंतप्रधान यांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अलाहाबाद हायकोर्टचा निकाल त्यावेळेस आलेला होता. या परिस्थितीमध्ये ही आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली होती आणि त्याला कॅबिनेटची मान्यता नव्हती. बरेचसे कॅबिनेट मंत्री हे देशाबाहेर होते असंही त्यावेळेस म्हणजे पेपरच्या न्यूजवरून इव्हन यशवंतराव चव्हाण साहेब सुद्धा जे अत्यंत जबाबदार मंत्री केंद्रात होते ते सुद्धा त्यावेळेस देशाबाहेर होते. आणि यामध्ये आता मग 44व्या घटना दुरुस्तीद्वारे जेव्हा जनता पार्टीचं गव्हर्नमेंट स्थापन झालं त्यावेळेस अशी घटना दुरुस्ती केली गेली की या इमर्जन्सी तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता असल्याशिवाय इमर्जन्सी लावता येणार नाही आणि पंतप्रधानाला जे एकट्याला जे अधिकार त्यावेळेस वापरले गेले होते ते या 44व्या घटना दुरुस्तीने काढून घेण्यात आले. आणि अशा प्रकारे ही नॅशनल इमर्जन्सीची जी तरतूद आहे हे घटनेच्या 352 अशा आर्टिकल मध्ये आहे आणि त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की इफ द प्रेसिडेंट इज सॅटिस्फाईड दॅट द ग्रेव इमर्जन्सी एक्झिस्ट वेअर बाय द security of India or any part of the territory of India is threatened whether by war, external aggression or armed rebellion. त्यावेळेस असा शब्द होता की इंटरनल डिस्टर्बन्सेस असा शब्द होता. पण या 75च्या इमर्जन्सी नंतर 44व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ते एक्सटर्नल त्यात आर्म रिबेलियन हा नवीन शब्द टाकण्यात आला. जेव्हा सशस्त्र बंड होईल त्यावेळेसच ही दुरुस्ती करण्यात येईल, ही आणीबाणी लावण्यात येईल अशा प्रकारची दुरुस्ती केली गेली होती. आणि ही दुरुस्ती त्यावेळेस अशी मग सुधारणा करण्यात आलेली होती. मी आत्ताच्या बॅकग्राऊंडवर सांगतो की दॅट इज टू बी अप्रूव्ड बाय द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऑफ द ॲट द हेड प्राईम मिनिस्टर ॲट द हेड अँड अदर मिनिस्टर्स ऑफ कॅबिनेट रँक वगैरे यांनी मंजुरी दिल्याशिवाय मग ती इमर्जन्सी लावता येणार नव्हती. आणि हे प्रोक्लेमेशन जे इमर्जन्सीचं इश्यू करण्यात येतंय ते दोन्ही सभागृहाच्या पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहाने त्याला मान्यता दिली पाहिजे आणि वेळोवेळी त्याला पार्लमेंटची मान्यता दिली पाहिजे. अशा प्रकारची जी नॅशनल इमर्जन्सी आहे ती 1975ला आपल्याकडे लावलेली होती. आता स्टेट इमर्जन्सीची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये 356 मध्ये स्टेट इमर्जन्सीची तरतूद आहे आर्टिकल 356 मध्ये. त्याला फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी इन द स्टेट असं म्हणतात. जेव्हा राज्याचं सरकार प्रोव्हिजन्स इन केस ऑफ फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी, जेव्हा राज्याचे सरकार हे घटनेच्या तरतुदीप्रमाणे चालत नाही अशी जर राज्यपालांची खात्री पडली असेल आणि राज्यपालांनी जर रिपोर्ट असा राष्ट्रपतीला पाठवला असेल, इफ द प्रेसिडेंट ऑन रिसीट ऑफ द रिपोर्ट फ्रॉम द गव्हर्नर ऑफ ए स्टेट आर अदरवाईज, म्हणजे राष्ट्रपतीला यामध्ये ओव्हररायडिंग अधिकार आहे. राज्यपालांनी अहवाल पाठवला तरी चालेल, जरी अहवाल नाही पाठवला तरी राष्ट्रपतींना हा संपूर्ण अधिकार आहे राज्यामध्ये आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे. आणि अशा वेळेस स्टेट लेजिस्लेचरचे सर्व अधिकार हे पार्लमेंटला दिले जातात. एक्झिक्युटिव्हचे सगळे अधिकार पार्लमेंटच्या सल्ल्याने वापरावे लागतात. फक्त हायकोर्टाचे जे पॉवर्स आहेत ते या इमर्जन्सीमध्ये ते इंटॅक्ट राहतात. त्यामुळे या स्टेट इमर्जन्सीमध्ये राज्यपालांना हे अधिकार दिलेले आहेत. पण राज्यपालांनी जरी अहवाल जरी पाठवला नाही तरी जरी असं वाटलं राष्ट्रपतीला तरी हे अधिकार ते वापरू शकतात. तर याच्यात स्पष्ट अशी तरतूद आहे आर्टिकल 356 मध्ये, इफ द प्रेसिडेंट ऑन रिसीट ऑफ द रिपोर्ट फ्रॉम द गव्हर्नर or otherwise is satisfied that a situation has arisen in which the government of the state cannot be carried on in accordance with the provision of the constitution. अशा प्रकारचे स्वीपिंग अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे प्रेसिडेंटला
एक प्रकारे या आर्टिकल 356 मध्ये स्वीपिंग अधिकार आहे. पुढे मी त्यांना सांगतो त्याच्यात बरेचसे निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे, याच्यामधला महत्वाचा निर्णय मी सांगतो. आणि 360 मध्ये आर्टिकल 360 मध्ये ही इमर्जन्सी फायनान्शियल इमर्जन्सी आर्थिक आणीबाणी म्हणून ओळखली जाते. पण ही इमर्जन्सी भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीच लावलेली गेली नाही. कारण जेव्हा आर्थिक स्टेक, भारताचं फायनान्शियल स्टेक, इफ द प्रेसिडेंट इज सॅटिस्फाईड दॅट सिच्युएशन हॅज अरायझन वेअर बाय द फायनान्शियल स्टॅबिलिटी और क्रेडिट ऑफ इंडिया और एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया इज थ्रेटन. तर अशा प्रकारची परिस्थिती अद्यापर्यंत आपल्या देशात उद्भवली नाही. विशेषतः आताच आपण विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे की 3दा ही इमर्जन्सी राज्यात लावली गेली. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा 1978ला ही इमर्जन्सी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लावली गेलेली आहे. आणि या इमर्जन्सीचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रपतीला स्वतःहून सुद्धा ही इमर्जन्सी लावण्याचे संपूर्ण अधिकार आहे. पण सुप्रीम कोर्टाने जे वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत त्यामध्ये SR बोम्मई जे नावाचं जजमेंट आहे हे फार महत्वाचं जजमेंट आहे. SR बोम्मई वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने आता ही तरतूद जी आहे इमर्जन्सी लावण्याची, आणीबाणी लावण्याची, हे अत्यंत जेव्हा मिसयूज झालेली, याचा गैरवापर झालेली तरतूद आहे. आज भारतामधला इमर्जन्सी तरतुदीचा जरी विचार केला तरी 100हून अधिक वेळा या तरतुदीचा वापर केंद्र सरकारने केलेला आहे. राज्यामध्ये जर विकास कामं सुरू असतील आणि जर राष्ट्रपती राजवटीमुळे त्याला बाधा मिळते का? विकास कामं कुठे रखडली जातात का? हा विकास, कारण संपूर्ण अधिकार जे शासनाचे असतात, कॅबिनेटचे संपूर्ण अधिकार असतात ते राज्यपालांना असतात. त्यामुळे विकास कामं रखडण्याचा तसा प्रश्न उद्भवणार नाही. कारण राज्यपालांच्या मदतीला 3 सल्लागार नॉर्मली नियुक्त केले जातात. मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या माध्यमातून हे सर्व राज्यपाल कारभार राज्याचा चालवतात. त्यामुळे मला वाटत नाही विकास कामं रखडले जातील वगैरे, असं होणार नाही. आणि विकास कामं करण्यावर कसलीही बाधा संविधानाच्या तरतुदीमध्ये नाही आहे. तर ही इमर्जन्सी लावण्याचे संपूर्ण अधिकार आहे. पण आज SR बोम्मईच्या अत्यंत महत्वाच्या निर्णयाच्या माध्यमातून मला असं सांगता येईल की हे जे याला ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे ही इमर्जन्सी लावणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही केंद्र सरकारला. कारण ही इमर्जन्सी, ही तरतूद आपल्याला सुप्रीम कोर्टाला तपासण्याचे, हायकोर्टला तपासण्याचे संपूर्ण अधिकार SR बोम्मईच्या खटल्याद्वारे दिलेले आहे. आणि दिस इज सब्जेक्ट टू द ज्युडिशियल रिव्ह्यू. आणि आपल्याला माहित आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला ज्युडिशियल रिव्ह्यूचे अत्यंत महत्वाचे अधिकार घटनेने दिलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण ग्राउंडचा, कुठल्या ग्राउंडवर इमर्जन्सी लावली गेली, ते ग्राउंड रेकॉर्ड गेले की नाही, त्या ग्राउंडला आधार काय, त्या गव्हर्नर सॅटिस्फॅक्शन कॅन बी रिव्ह्यूड बाय द सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट अंडर आर्टिकल दॅट इज अंडर द प्रोव्हिजन ऑफ द ज्युडिशियल रिव्ह्यू. अशा प्रकारचं रायडर त्याच्यामध्ये टाकलं गेलंय. त्यामुळे ही जी इमर्जन्सी लावण्याची जी तरतूद आहे ती काही फारशी आता सोपी राहिलेली नाही पूर्वीसारखं. पूर्वी या इमर्जन्सीचा फार गैरवापर झाला असं मला सांगावंच वाटतं. आणि त्यामुळे हे जजमेंट त्यामुळे फार महत्वाचं जजमेंट आहे. इव्हन इफ हे जरी अधिकार माननीय राष्ट्रपतींना जरी दिलेले असले तरी या जजमेंटमुळे, SR बोम्मईच्या जजमेंटमुळे आता प्रत्येक गोष्ट सुप्रीम कोर्टाचं समाधान झाल्याशिवाय हे पुढे जाऊ शकणार नाही, असं मला या संदर्भात वाटतं. सर, मला अजून एक याच्यामध्ये विचारायचं आहे, जर राष्ट्रपती राजवट लागू केली तर ती उठवली कधी जाऊ शकते? म्हणजे ते केंद्राच्या हातामध्ये आहे की राज्याच्या हातामध्ये आहे? नाही, राज्याच्या हातामध्ये हा राष्ट्रपती राजवटीचा पर्याय नाही आहे. केंद्राला, पार्लमेंटलाच प्रोक्लेमेशन जे आहे ते रिव्होक करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना ते अधिकार आहे. त्याच्यामुळे ते घटनेच्या तरतुदीप्रमाणे ती इमर्जन्सी राष्ट्रपती उठवू शकतात. मध्यंतरीच्या काळात सुद्धा आपल्याकडे निवडणुका झाल्यानंतर इमर्जन्सी तरतूद लावली गेली होती. आणि ती तरतूद सुद्धा जेव्हा गव्हर्नमेंट, लिगली इलेक्टेड गव्हर्नमेंट जेव्हा स्थापन केलं गेलं त्यावेळेस ही तरतूद काढण्यात आली होती. आणि त्या संदर्भातलं प्रोक्लेमेशन राष्ट्रपतींनी इश्यू केलं होतं. आणि या संदर्भात जे 356 मध्ये म्हणजे स्टेट इमर्जन्सी आहे, राष्ट्रपती राजवटीमध्ये हा सॅटिस्फॅक्शन जो शब्द वापरलेला आहे, सॅटिस्फॅक्शन डज नॉट मीन द पर्सनल सॅटिस्फॅक्शन ऑफ द गव्हर्नर, बट इट इज द सॅटिस्फॅक्शन ऑफ द कॅबिनेट. आणि द सॅटिस्फॅक्शन ऑफ द प्रेसिडेंट कॅन हाऊएव्हर बी चॅलेंज ऑन 2 grounds, that is it has exercised malifiedly on extraneous and irrelevant ground. त्यामुळे हे संपूर्ण मॅटर हे आता सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या कक्षेत आहे. आणि सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट हे तपासू शकतं
की ही इमर्जन्सी लावण्याचे ग्राउंड हे लिगली साऊंड आहेत का, एक्सटेनियस ग्राउंड तर नाही ना, याचा पॉलिटिकल कारणासाठी वापर केला गेला का, किंवा केला गेला तर कसा केला गेला, सर्व तपासणी या SR बोंबईच्या खटल्याच्या आधारे होऊ शकते. त्यामुळे ही इमर्जन्सी लावणं आता फारसं सोपं राहिलेलं नाहीये. आणि मला आठवतं एक उत्तर प्रदेशाची केस आहे, तिथे रमेश भंडारी नावाचे राज्यपाल होते, त्यावेळेस नारायणन प्रेसिडेंट होते आणि तिथे इमर्जन्सी स्टेट इमर्जन्सी लावून त्यावेळेच्या सरकारने राज्यपालाने केंद्राला रेकमेंड करून हे सरकार बरखास्त केलं गेलं होतं, युपीचं सरकार. पण तर त्यावेळेस अजून एक केंद्राने प्रश्न नेहमी लोकांच्या मनामध्ये उपस्थित हो राहतो की हो राष्ट्रपती राजवट जेव्हा लागू होते त्यावेळेस ज्या विकास कामं जी करायची असतात ती तर राज्यपाल जे प्रतिनिधी असतात केंद्र सरकारचे किंवा राष्ट्रपतींचे, तर त्यांना कोण मदत करतं नेमकं? कुठले अधिकारी असतात जे त्या राज्यपालांना मदत करतात सगळं प्रशासनाचा गाडा आखण्यात? कारण प्रशासकीय पातळीवर मुख्य सचिव आहे, वेगवेगळ्या विभागाचे सचिव आहेत, नंतर पूर्ण ब्युरोक्रॅटिक व्यवस्था किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्था आहे, ही सर्व राज्यपालांना मदत करते. राज्यपाल वेळोवेळी त्यांना डायरेक्शन देतात. त्यामुळे विकास कामं जे आहेत ते अडकण्याचे किंवा त्याच्यात अडथळा येण्याचे मला अशी काही असं शंका वाटत नाही. विकास कामं घेतली जाऊ शकतात आणि राज्यपालांच्या मदतीला संपूर्ण प्रशासन व्यवस्था, मुख्य सचिव आणि इतर SES ऍडिशनल मुख्य सचिव वगैरे सगळे अधिकारी असतात आणि हे निश्चितच होऊ शकतं. विकास कामाला काही अडथळा येईल असं वाटतं. तर मग आम्ही SR बोंबईचं उदाहरण जे देत हा होतो. सर, अजून एक याच्यामध्ये विषय असा येतो जेव्हा हो राष्ट्रपती राजवट असं म्हणतात की याचा दुरुपयोग बऱ्याच ठिकाणी होतो. यापूर्वी काय हो हो काळामध्ये पण असं बोंबई प्रकरणामध्ये झालं होतं किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये आदेश काय आहेत असे. तर खऱ्या अर्थाने म्हणजे लोकांचा तो लोकशाहीचा अधिकार आहे तो संकुचित होतो का या राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून? निश्चितच. कारण काय आहे की जेव्हा आंबेडकरांनी या राष्ट्रपती राजवटीच्या तरतुदीवर कॉमेंट्स केल्या अशा होत्या, त्यांनी असं आपलं मत व्यक्त केलं होतं, इट शुड हॅव बीन द डेड लेटर. म्हणजे याचा कधीच वापर होणार नाही अशी त्यांना अपेक्षा होती. घटना समितीला अशी अपेक्षा होती. पण याच तरतुदीचा सर्वात जास्त गैरवापर झालेला आहे. आपण स्वातंत्र्यानंतरचा जरी विचार केला तरी राजकीय कारणास्तव ह्या तरतुदी वापरून पहिल्यांदा मला आठवतं 1951ला केरला गव्हर्नमेंट जे आहे, कम्युनिस्ट पार्टीचं केरला गव्हर्नमेंट, ते बरखास्त केलं गेलं. तेव्हा जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर होते आणि अशा प्रकारे बरेचदा इव्हन 1977ला जेव्हा इंदिरा गांधीचं सरकार गेल्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं, 1977ला जे चरण सिंग जेव्हा गृह राज्याचं बजेट सर संसदेकडे मंजुरीसाठी जातं म्हणजे राष्ट्रपती हो हो राजवटीच्या हो काळामध्ये, तर राष्ट्रपती साधारणपणे राजवटीच्या किती काळात काळ संसद ही राष्ट्रपती राजवट कंटिन्यू करू शकते किंवा संसदेच्या अधिकाराला पण मर्यादा आहेत काय राष्ट्रपती आहेत, राजवटीच्या मर्यादा आहेत. कालखंडाबाबत? विधिमंडळाचं संपूर्ण बजेट, तरतुदी, सप्लिमेंटरी डिमांड केंद्राकडे जातात. मला आठवतं पंजाबचं जेव्हा राष्ट्रपती राजवट होती, टेररिझम जेव्हा पंजाबमध्ये होतं, तेव्हा ते पंजाब गव्हर्नमेंटचं संपूर्ण बजेट केंद्राने पास केलेलं होतं. कारण लेजिस्लेचरचे, विधिमंडळाचे अधिकार त्यावेळेस पार्लमेंट एक्सरसाइज करते आणि प्रत्येक वेळेस जर ही राष्ट्रपती राजवट वाढवायची असेल त्याची मुदत, तर केंद्राला त्या तरतुदी पार्लमेंटला अप्रूव्ह कराव्या लागतात आणि केंद्रामध्ये हे अनिश्चित काळ राष्ट्रपती राजवट राहू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे वर्षभर ती किंवा वर्षभर किंवा जास्तीत जास्त तरतूद 3 वर्षाची असं मला वाटतं. मी सुद्धा आय विल बी सब्जेक्ट टू करेक्शन. आणि त्यानंतर मात्र निवडणुका घ्याव्याच लागतात, डिक्लेअर करावं लागतं. अशा प्रकारे तरतुदी आहे. अनिश्चित काळ राष्ट्रपती राजवट राज्यात राहू शकत नाही. सर, अजून एक याच्यामध्ये असा प्रश्न होता की ज्यावेळेस विधानसभेचे साधारणतः निवडणुका पार पडतात आणि लोकनियुक्त आमदार हे निवडून आलेले असतात, परंतु अशा काही कंडिशनमुळे जेणेकरून सरकार स्थापन होऊ शकत नाही. जशी 2019ला येथे परिस्थिती निर्माण झाली होती की सरकार स्थापन होऊ न शकल्यामुळे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यात आली होती आणि राष्ट्रपती राजवट लागू होती महाराष्ट्रामध्ये. परंतु या काळामध्ये जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील तर ते त्यांचा हक्क कुठे मागू शकतात किंवा जर त्यांनी कोर्टामध्ये जाऊन याचिका सादर केली की आम्हाला तिथे लोकनियुक्त सरकार हवंय, तर अशा केसमध्ये राज्य सरकार किंवा ज्याच्याकडे बहुमत आहे अशी पार्टी काय नेमका न्याय मागू शकते आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवरती त्याची ग्रीव्हन्सेस हे ऍड्रेस केले जातात असं? नाही, त्यात काय आहे की राष्ट्रपती राजवटीच्या काळात विधिमंडळ अस्तित्वातच नसतं. विशेषतः विधानसभा अस्तित्वात नसते. कारण परिषद इज नॉट सब्जेक्ट टू रिझोल्युशन. त्यामुळे विधानसभेचे संपूर्ण जे अधिकार ते पार्लमेंटला घ्यावे लागतात, जे कायदा करण्याचे वगैरे जे आहेत.
तर साहजिकच आपण जे म्हणताय ते सत्य आहे की विधिमंडळाचे अधिकार जे आहे, सदस्यांचे जे अधिकार आहे, त्या पिरियड पुरते ते कर्टल होतात किंवा त्यांना मतदारसंघामध्ये जे काही त्यांचे कामं वगैरे असतील विधानमंडळाच्या माध्यमातून प्रश्न उत्तर वगैरे, त्यावर निश्चितच एक थोडासा संकोच होतो किंवा त्याच्यावर मर्यादा येतात, त्याच्यावर बंधनं येतात आणि असं म्हणता येईल की लोकशाहीचा संकोच होतोच. कारण राष्ट्रपती राजवट लावणं म्हणजे एक प्रकारे लोकनियुक्त सभासदांना काम करण्यापासून मज्जाव करणं असाच अर्थ होतो. पण तो एका विशिष्ट परिस्थितीत ती राष्ट्रपती राजवट लावली जाते, जेव्हा गव्हर्नमेंट अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा कोणत्याही पक्षाला बहुमत असत नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्याचं शासन तर चाललं पाहिजे, अशा प्रकारच्या तरतुदी घटनाकारांनी करून ठेवलेल्या आहेत आणि अपवादात्मक परिस्थितीतच राष्ट्रपती राजवट लावण्यात येते. त्यामुळे 19ला जेव्हा कोणतंच गव्हर्नमेंट स्थापन होऊ शकलं नाही, त्यामुळे ती राष्ट्रपती राजवट लावली गेली. पण यामध्ये राज्यघटनेनेच राज्य प्रमुखांवर म्हणजे राज्यपालांवर अशी जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत लोकनियुक्त सरकार लवकरात लवकर कसं स्थापन होईल यासाठी प्रयत्न केले सर पाहिजे. थोडासा राजकीय प्रश्न आहे, पण मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो याच्यामध्ये ठीक आहे. की आता ज्या पद्धतीने प्रसार माध्यमांमध्ये आपण बातम्या ऐकतोय आणि अनेक लोक आज राजभवनवरती गेलेले आहेत, राष्ट्रपती राजवटीची मागणी करतायत, तर ही खरोखर अशी सिच्युएशन वाटते का तुम्हाला एक घटनातज्ञ म्हणून की अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार असा उचित निर्णय घेईल आणि पॅन्डेमिक म्हणजे ज्यावरती कोरोना पॅन्डेमिक आहे, लोकांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे, अशा सिच्युएशन मध्ये साधक बाधक विचार करून राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार काय निर्णय घेऊ शकते असं तुमचं एक विशेष तज्ञ म्हणून काय तुमचं म्हणणं आहे? हा जो प्रश्न आहे हा थोडासा राजकीय प्रश्न आहे. पण मला एक घटनेचा अभ्यास केल्यानंतर असं वाटतं की सध्याचं जे सरकार आहे ते बहुमतात आहे. जरी 3 पक्षाचं सरकार असलं तरी त्याला संपूर्ण बहुमत विधानसभेत आहे. त्याच्यामुळे विधानसभेतल्या बहुमतातल्या सरकारला डावलून किंवा ते विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्या इतपत तरी काही सबळ कारण घटनेच्या माध्यमातून किंवा घटनेचा जरी संपूर्ण विचार केला तरी मला असं काही वाटत नाही. जरी मागणी केली असली तरी, कारण काय प्रत्येकाचं राजकीय अजेंडा हा वेगवेगळा असतो. तर त्यामुळे सरकारला संपूर्ण बहुमत असल्याचे आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे. तिने पक्षाला बहुमत आहे आणि त्यांचं बहुमताचं सरकार आहे आणि या बहुमताला धक्का पोहोचला अशाही काही घटना घडलेल्या नाहीयेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता मला तरी सध्याच्या परिस्थितीवरून दिसत नाही, असं एक मी विधान करू. चालेल सर, तुम्ही आलात इथे, अत्यंत बहुमोल वेळ दिला आम्ही अशा परिस्थितीमध्ये. खरं म्हणजे सर्वसामान्य जनतेला, आमच्या प्रेक्षकांना नेमकी ही राष्ट्रपती राजवट काय भानगड आहे हे समजून सांगितलं. याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राने हा अनुभव यापूर्वी घेतलेला आहे. 1978 मध्ये पुलोचं सरकार होतं, त्यावेळेस राष्ट्रपती राजवट होती. 1914 मध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा करून देता त्यावेळेस देखील राष्ट्रपती राजवट ही 32 दिवसासाठी लागू होती. अलीकडेच पाहिलं 2019 आपण लोकनियुक्त सरकार निवडून दिलं, परंतु परिस्थिती नव्हती तिथे सरकार बनण्याची. त्यावेळेस आपण 11 दिवसाची राष्ट्रपती राजवट अनुभवलेली आहे. आता लोकनियुक्त सरकार आहे. फरक हा आपल्या पुढे आहे. घटनेमध्ये त्याच्या स्पष्ट तरतुदी आहे. घटनाकारांनी अत्यंत विचार करून या सगळ्या तरतुदी केलेल्या आहे. पण त्या राबवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून त्या सरकारांची जबाबदारी असते आणि अर्थातच संस्कार असेल, संसद असेल, विधिमंडळ ही जनतेप्रती उत्तरदायित्व असली पाहिजे, ही आतापर्यंतची भावना आहे. तरच भविष्यामध्ये लोकशाही यशस्वी होऊ शकते, असं एकंदरीत सगळं याच्याचं सार आहे. मी विजय गायकवाड इथे थांबतो. आपण या चर्चेमध्ये आलात. आनंद कळसे सरांनी आपलं बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आपण मॅक्स महाराष्ट्र www.maxmaharashtra.website वर पाहू शकता. त्यात आपण आपल्या बातम्या वाचू शकता, विश्लेषण वाचू शकता. आपलं फेसबुक पेज आहे, ते सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती कमेंट करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपण बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी थांबतो. धन्यवाद. आभार सगळ्यांचे.